नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण अमरण उपोषणाचा 9वा दिवस आनंद काशीद यांचा आहे. आज शिवजयंती देखील आहे. या संदर्भात या ठिकाणी आलो. सर्वप्रथम शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर. जय जिजाऊ. जी मराठी न्यूजच्या सर्व प्रेक्षकाला अमरण उपोषणच्या स्थळावरून आनंद काशीद आणि गरजवंत मराठ्यांच्या वतीनं 18 पगड जातीचा, 12 बलुतेदारांचा, सर्व जाती धर्मांचा क्षत्रिय कुलावंत राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम सर, आज 9वा दिवस आहे. शिवजयंती देखील आहे आणि आपलं सर्व हे मराठा आरक्षण जे आहे ते कुणबी दाखले मिळावे, ओबीसी प्रमाणपत्र मिळावे या संदर्भात आहे. सर, काय सांगाल जनतेला? जनतेला आणि मी विशेष करून सरकारला हे सांगेन की सरकार मायबाप, तुम्ही 27 जानेवारीला नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना जो शब्द दिला तो तुम्ही पाळा. तुम्ही शब्द त्या ठिकाणी असा दिला की सगळे सोयरे जरंगे पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या तज्ञ मंडळी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीचा कायदा आपण बनवू. आणि तुम्ही त्या ठिकाणी कबूल केलं की तो कायदा मराठ्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे. तो कायदा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मराठ्यांना अधिकार दिलेला आहे. तो कायदा तुम्ही बनवू असं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितलं. आम्ही मुंबईमधून मराठे उत्साहामध्ये गावाकडे आलो. परंतु आता तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करत आहात अशा प्रकारच्या बातम्या सध्या आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. सरकारला माझं सांगणं असं आहे की सरकार मायबाप, का तुम्ही मराठ्यांची फसवणूक करायला लागलात? मराठा समाजानं तुम्हाला काय कमी केलंय? तुमचा राजकारणाचा डोलारा हा मराठा समाजावरती उभा आहे. आम्ही तुम्हाला आतापर्यंत विजयापर्यंत पोहोचवलंय, अनेक वेळा तुम्हाला विजय मिळवून दिलेला आहे. परंतु तुम्ही जर मराठा समाजाला फसवत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या विजयापासून लांब ठेवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. मला या निमित्तानं पुढे जाऊन दुसरं असं सांगायचंय की सरकारनं मराठ्यांना शब्द दिला होता की जो मसुदा तयार करायला चालू आहे त्या मसुद्यामध्ये प्रमाणे सगळे सोयऱ्यांची व्याख्या त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. सगळे सोयऱ्यांची व्याख्या करत असतानाच पुढे जाऊन ते सरकारनं असं त्या ठिकाणी ठरवलं होतं किंवा आमची मागणी अशी आहे की जो तुम्ही मसुदा आता बनवत आहात त्या मसुद्यामध्ये तुम्ही जो पितृसत्ताक हा शब्द घेतलेला आहे एकतर तो तुम्ही वगळा किंवा पितृसत्ताकला जोडून मातृसत्ताक हा शब्द घ्या, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून मराठा समाजाला जो संविधान अधिकार दिलेला आहे, आमच्या हक्काच्या कुणबी नोंदी सापडले त्यांच्या आमच्या सगळ्या नातेवाईकाला लाभ घेता येईल त्याचा, एवढा साधा सोपा मराठ्यांचा विषय ही आमची मागणी असताना त्याला जोडून आमची दुसरी अशी मागणी आहे की सरकारनं हैदराबादचं जे निजाम संस्थानाचं गॅजेट होतं ते तुम्ही गॅजेट स्वीकारा, ज्याने ज्याने मराठवाड्यातील मराठ्यांना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सातारा संस्थांचं त्या ठिकाणी गॅजेट तुम्ही स्वीकारा, मुंबई गॅजेट तुम्ही स्वीकारा, म्हणजे मराठा समाजाला संविधानाने अधिकार दिलेला आरक्षण त्या ठिकाणी मिळेल. परंतु तुमचा जो डाव आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघतोय की तुम्ही 13% आरक्षण द्यायचं असं म्हणताय, ते 13% आरक्षण हे पुन्हा एकदा 50% वर जाणार आरक्षण आहे आणि 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. त्याच्यामुळे असं न टिकणार आरक्षण मराठ्यांना देऊन पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक करू नका ही आमची हाजोडून विनंती आहे. कारण यापूर्वी ते 2 वेळा दिलेलं आरक्षण टिकलेलं नाही, आता सुद्धा टिकणार नसल्यामुळं कशाला तुमची आमची तुम्ही फसवणूक करता? भोळाबाबडा मराठा समाज आहे, रोज उठले की रानात जाऊन काबाड कष्ट करणारा, अशा समाजाची तुम्ही फसवणूक करू नका. वरचं आरक्षण टिकणार नसल्यामुळे हा तुम्ही जर आम्हाला तशी गॅरंटी देत असला, कोणती गॅरंटी? की सगळ्या सत्तेतल्या असणाऱ्या आमदारांनी सांगावं, सत्तेतल्या मंत्र्यांनी सांगावं, सत्तेतल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं, सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं की बाबा रे मराठ्यानो, हे आरक्षण 100% टिकणार आहे आणि हे जर आरक्षण कोर्टात नाही टिकलं तर आम्ही स्वतः काय आमचं खानदान हक्क राजकारणामध्ये येऊन पुढे उभा राहणार नाही आणि जर उभा राहिलं तर तुम्ही त्याला निवडून देऊ नका, अशी तुम्हाला आम्हाला तुम्ही शब्द द्या. म्हणजे मराठ्यांना कुठं थोडंफार वाटेल चला बाबा ही काही तर आमच्यासाठी धडपडण्याचा प्रयत्न तर करत आहेत. टिकल तेव्हा ते टिकल आरक्षण, परंतु ते आरक्षण आम्हाला सध्या तरी असं वाटतंय की ते टिकणार नाही. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी मागण्या केल्यात त्या मागण्या तुम्ही मान्य करा आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं असणार आरक्षण द्या, एवढी आमच्या सरकारला हात जोडून विनंती आहे. या 9 दिवसाच्या तुमच्या प्रवासामध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला विविध संघटनेने असू देत, विविध राजकीय क्षेत्रातून असू देत किंवा शासकीय कर्मचारी असू देत, इव्हन
वारकरी संप्रदाय असू देत किंवा शालेय शिक्षण मधील विद्यार्थी असू देत, या सर्वांनी कशा प्रकारे पाठिंबा दिला सर? मी नेहमी इथं आंदोलनस्थळी सांगत असतो की मी 9 दिवस याच्यापूर्वी कधी उपाशी होतो. पोटात माझ्या अन्नाचा कण कधी नव्हता. तर ज्यावेळेस मी आईच्या पोटातून जन्म घेतला, त्याच्यानंतरचेच काही जे दिवस असतील त्याच वेळेस मी एवढा दिवस उपाशी राहिलो होतो. त्याच्यानंतर मी कधी एवढ्या दिवस उपाशी राहिलो. उपोषणं केली मी, पण 9 दिवस नाही केली. मग ही ऊर्जा कुठून आली? तर ही ऊर्जा जी आलेली आहे, जो मला पाठिंबा या ठिकाणी 9 दिवसामध्ये लहान लहान विद्यार्थ्यांनी दिला असेल, महिला भगिनींनी दिला असेल, वारकरी संप्रदायाने दिला असेल, त्या ठिकाणी भजनी मंडळ असतील, विविध प्रकारच्या विविध क्षेत्रातील सर्व लोकांनी दिला असेल. त्याचबरोबर गावखेड्यातील सातत्याने या ठिकाणी लहान मुलापासून ते अगदी वृद्ध 90-95 वर्षापर्यंतच्या व्यक्ती सगळ्या येऊन या ठिकाणी मला आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाच्या ऊर्जेवरतीच ह्या 9 दिवस उपोषणाचा लढा आमचा अविरतपणे चालू आहे. त्या सर्व पाठिंबा दिलेल्या माझ्या बांधवांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की भावांनो, तुम्ही जो या ठिकाणी वेळ दिला आणि ऊर्जा दिली, ती तुमची ऊर्जा आम्ही समाजाच्या कामी लावू आणि समाजाचा त्यातून काहीतरी लाभ होईल अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आज शिवजयंती आहे सर, आणि आज शिवजयंतीनिमित्त तुम्ही काय संदेश द्याल सर्व जनतेला? शिवजयंतीनिमित्त मी एकच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार तुम्ही आचरणात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज हे लढण्याचं प्रतीक आहे. शिवाजी महाराज हे बंडाचं प्रतीक आहे. शिवाजी महाराज हे निष्ठेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो निष्ठेचा मार्ग तुम्हाला दिलेला आहे, यांनी जो बंड करायचं तुम्हाला शिकवलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही शक्तीला घाबरू नका आणि मराठा समाज असेल किंवा सर्व समाज असतील, या सर्व समाजाला एकत्रित घेऊन आपण सगळेजण मिळून शिवाजी महाराजांच्या विचाराने इथून पुढच्या काळामध्ये वाटचाल करूया आणि सर्व मानव जातीची प्रगती कशी करता येईल, मानवजात आपण सर्व एकसंघ कशी राहता येईल, तोच प्रयत्न खऱ्या अर्थानं सर्वांनी करणं गरजेचं आहे. तो खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची जयंती असेल, आदरांजली खऱ्या अर्थानं महाराजांना असेल, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी सकाळी शिवजयंती देखील झाली आणि 9 दिवसाचं यांचं उपोषण चालू आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं अमरण उपोषण चालूच राहणार आहे. आज शिवजयंती आहे. शिवाजी महाराजांचा घेण्यासारखा आदर्श म्हणजे आदर्श राजा एवढं जरी म्हणलं तरी सुद्धा सर्व या गोष्टीमध्ये सर्व त्याच्यामध्ये येऊन जाईल असं मला वाटतं. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.